या अध्यायाच्या सुरुवातीला श्री चाणक्य सांगतात की कोणत्या कुळामध्ये दोष नसतो आणि असं कोण आहे की ज्याला दुःख नाही. असं जरी नसलं तरी सर्व काळ सुखी कोण आहे? हे जग म्हणजे दुःखाचा सागर आहे. या जगामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही की ज्याला दुःख झालेलं नाही. सगळ्याच व्यक्तींमध्ये काही ना काही गडबडी, रोग किंवा वाईट सवयी आढळतात. या जगात असा कोणताही व्यक्ती नाही की तो म्हणू शकेल मी सदैव सुखी आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या तरी पद्धतीने संकटांना, रोगांना आणि वाईट सवयीचा सामना करावा लागतो. दुःख आणि सुख हे नेहमीच बरोबर असतात. ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र बरोबर असतात त्याचप्रमाणे चाणक्य पुढे सांगतात की माणसाचे चारित्र्य त्याच्या कुळाबद्दलची माहिती सांगतात. माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या देशाची माहिती मिळते. विशेष आदर सत्कार करण्याच्या सवयीनुसार त्या माणसांमधील प्रेमभाव आणि त्याच्या शरीरावरून त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीची माहिती मिळते. पुढे चाणक्य समजावतात की आपल्या मुलीचा विवाह मुलाचे उच्च कुळ बघूनच केला पाहिजे. आपल्या मुलांना चांगल्या सवयी आणि उच्च शिक्षण दिलं पाहिजे. जर शत्रू आपल्या जवळ आला तर त्याला संकटात टाका आणि आपल्या मित्रांना नेहमी चांगल्या आणि महत्त्वाच्या कामांमध्ये कार्यरत ठेवा. पुढे ते सांगतात की वाईट व्यक्ती आणि साप समोर आल्यानंतर आपण सापाची निवड करणं आवश्यक आहे. कारण साप एकदाच चावतो, पण वाईट व्यक्ती आपल्याला वेळोवेळी आणि नियमितपणे त्रास देतो. यासाठी आपण नेहमी हे लक्षात ठेवा, राजा हा आपल्याजवळ नेहमी उच्च कुळातील लोकांना ठेवतो. कारण चांगल्या कुळातील लोक राजाला त्याच्या सुरुवातीच्या काळात, मध्य काळात आणि अगदी शेवटापर्यंत सोडत नाही. चाणक्य समजावतात की मूर्ख व्यक्तीपासून नेहमी आपण आपला बचाव केला पाहिजे. कारण मूर्ख व्यक्तींमध्ये एक पशु लपलेला असतो. ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्या व्यक्तीला काटे रुतत असतात, त्याप्रकारेच मूर्ख व्यक्ती आपल्या अज्ञानी आणि बालिश गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतात. सुंदर आणि तारुण्यानं संपन्न असलेला आणि उच्च कुळात जन्म घेणारा व्यक्ती जर विद्या शिकलेला नसेल तर तो फुलाप्रमाणे सुंदर होऊच शकत नाही. यातील सारांश इतकाच आहे की कोणत्याही व्यक्तीचे सौंदर्य, तारुण्य आणि उच्च कुळात जन्म घेणं यांमुळे त्या व्यक्तीला शोभा नसते. एखाद्या व्यक्तीची शोभा त्याच्या ज्ञानावर अवलंबून असते. कोकिळेची शोभा तिच्या आवाजामध्ये आहे. स्त्रियांचे सौंदर्य तिच्या पतिव्रता धर्मामध्ये आहे. गुरूंची शोभा त्यांच्या ज्ञानामध्ये आहे आणि तपस्वी व्यक्तींची शोभा त्यांच्या क्षमाशीलतेमुळे आहे. जर एखाद्या व्यक्तीचा त्याग केल्यामुळे संपूर्ण कुळाचं रक्षण होत असेल तर त्या व्यक्तीला सोडून देणं हे कधीही योग्यच. गावाच्या रक्षणासाठी आपल्या कुळाला सोडणं, देशाच्या रक्षणासाठी आपल्या गावाला सोडणं आणि आपल्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी या पृथ्वीला सोडणं हे योग्य ठरतं. यानंतर चाणक्य सांगतात की उद्योग व्यवसाय केल्यानंतर दारिद्र्य नाहीसे होतं. देवाचे नामस्मरण केल्यामुळे पापे नष्ट होतात. सहनशीलता अंगी असल्यावर भांडणं होत नाहीत. जे या गोष्टींचा अंगीकार करतात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. पुढे ते समजावतात की अत्यंत सुंदर असल्याकारणानं सीतेचं अपहरण झालं. अति अहंकार केल्यामुळे रावणाचा वध झाला. अतिशय दान केल्यामुळे वाली राजा हा बांधला गेला. त्यामुळेच कोणत्याही गोष्टींमध्ये अति करणं हे योग्य नाही. प्रत्येकच गोष्टीला एक मर्यादा असते. मर्यादेच्या बाहेर गेल्यामुळे नुकसान हे होतंच. पुढे जाऊन ते सांगतात की बाहेर कसं वागावं याचं ज्ञान असणाऱ्याला, व्यवसायाचे कोणतेही स्थान दूर नसणाऱ्याला, सुमधुर वाचनाने बोलणारा हा विद्यार्थी आणि बाहेर देशात जाणाऱ्या विद्वान व्यक्ती या सगळ्यांसाठी कोणतंही काम करणं अगदीच सोपं असतं. त्याला कोणतंही काम वेगळं वाटणार नाही. व्यवसायी व्यक्ती आपल्या व्यवसायासाठी कोठेही जाऊ शकतो. ज्या ठिकाणी व्यापाऱ्याला फायदा दिसतो त्या कामासाठी व्यापारी कोणत्याही अंतराचा विचार करत नाही. या प्रकारेच सुमधुर बोलण्याने विद्वान व्यक्तीचे विदेशामध्ये लाखो मित्र सुद्धा असू शकतात. चांगल्या शब्दात बोलण्यामुळे त्यांना कोणतेही शत्रू नसतात. पुढे आचार्य चाणक्य समजावतात की एका फुलाच्या सुवासाने सर्व परिसर सुगंधित होतो, त्याचप्रमाणे एका विद्वानामुळे सर्व कुळ सुशोभित होतं. आगीमुळे कोरडे झालेले वृक्ष संपूर्णपणे जळतात. त्याच पद्धतीने एका वाईट मुलामुळे सर्व कुळ नाश पावतं. कुळाचा नाश करण्यासाठी एकच मुलगा पुरेसा असतो. त्याचप्रमाणे एक जळणारा वृक्ष सर्वच जंगलाला जाळून राख करू शकतो. पुढे ते सांगतात की शोक
आणि दुःख देणारा मुलगा जन्म घेऊन काय फायदा आहे? कोणाला आश्रय देणारा मुलगा सगळ्यात चांगला असतो. जसं महाभारतामध्ये धृतराष्ट्राला 100 मुलं होते, पण सर्व मुलांनी त्याला दुःखी केलं आणि ही मुलं महाभारताच्या युद्धासाठी कारण बनले. या उलट 5 पांडवांनी धर्माच्या मार्गावर चालत विजय प्राप्त केला आणि कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं. मुलांवर 5 वर्षांपर्यंत प्रेम केलं पाहिजे. त्यानंतर 10 वर्ष वयापर्यंत त्यांना चांगल्या कामांची सवय. 16 वर्ष वय झाल्यानंतर मुलांसोबत मित्राप्रमाणे वागावं, त्याच्यासोबत तसं आचरण करावं. जगामध्ये ज्या कुठल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत यांची माहिती मुलांना करून दिली पाहिजे. या प्रकारे एक बाप आपल्या मुलाच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी शिकवून त्याचं जीवन उज्ज्वल करू शकतो आणि मुलांना वाईट मार्गावर जाण्यापासून रोखू सुद्धा शकतो. पुढे जाऊन आचार्य चाणक्य समजावतात की देशात भयानक त्रास सुरू झाल्यावर, शत्रूच्या आक्रमणाप्रसंगी आणि दुष्काळ पडल्यानंतर जे जे लोक त्या ठिकाणाहून पळ काढतात तेच लोक जिवंत राहतात. म्हणजे यामध्ये तात्पर्य असं आहे की जर एखादी विपरीत अशी स्थिती आपल्या जीवनात आली तर तेथून पळ काढणं यामध्ये आपला योग्य विचार आहे. ज्या लोकांजवळ धर्म, अर्थ, काम यापैकी कोणत्याही गोष्टी नसतात त्या लोकांचं जीवन मृत्यू समानच आहे. ज्या ठिकाणी पती आणि पत्नीमध्ये भांडणं होत नाही त्या ठिकाणी बोलावल्याशिवाय सुद्धा लक्ष्मीचा निवास असतो. यातील सारांश असा की ज्या देशांमध्ये मूर्खांच्या जागी विद्वानांचा सन्मान होतो त्या ठिकाणीच संपत्ती असते. जिथे परिवार आणि घरामध्ये प्रेम असतं त्या ठिकाणी सुख आणि समृद्धी नांदते. तर मित्रांनो, हा होता चाणक्य नीतीचा 3रा अध्याय.